मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून पेनमध्ये महाराजोत्सव समाधान शिबिर संपन्न। शासनाच्या निर्णयाचा लाभ शेवटच्या माणसापर्यंत पोहोचला पाहिजे। जिल्हाधिकारी माननीय किशन जावळे। माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्मदिवसाचे आणि माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून पेन येथील मराठा समाज हॉल गणपतीवाडी येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजोत्सव समाधान शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न झालं। महसूल विभाग अधिक लोकाभिमुख, पारदर्शक आणि गतिमान व्हावा या उद्देशाने शासनाने घेतलेल्या निर्णयाचा लाभ तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी हे शिबिर आयोजित करण्यात आले होते। या शिबिरात नागरिकांच्या जमीन, महसूल, विविध दाखले, नोंदी, 7/12, 8 यांसारख्या प्रश्नांवर तज्ज्ञ अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले आणि अनेक प्रकारांची तात्काळ सोडवणूक करण्यात आली। जिल्हाधिकारी माननीय किशन जावळे म्हणाले, शासनाने घेतलेल्या निर्णयाचा लाभ तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचला पाहिजे। अशा शिबिरांमुळे सामान्य माणसाची कामे सुलभ होतात। शिबिराला आमदार रविशेठ पाटील, माजी खासदार धैर्यशील पाटील, जिल्हाधिकारी किशन जावळे, कृषी सभापती वैकुंठ पाटील, पेन नगराध्यक्ष प्रीतम पाटील, रायगड जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, उपविभागीय अधिकारी प्रवीण पवार, उपविभागीय अधिकारी रोहा, ज्ञानेश्वर खुटवड, तहसीलदार तानाजी शेजाळ, सुधागड तहसीलदार उत्तम कुंभार, नगराध्यक्ष प्रीतम पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती महादेव मानकर आदी मान्यवर उपस्थित होते। या शिबिराला पेन तालुक्यातील नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला। प्रतिनिधी किरण बांधनकर सह तेज मराठी न्यूज, पेन, रायगड। हे सरकार या ठिकाणी चालतंय। त्या सरकारनं सुद्धा काही दिवसापूर्वी या महाराष्ट्रामध्ये एक मोठी कर्जमाफी या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी घडवून आणली आणि शेतकऱ्यांच्या नावावरती असणारी कर्ज ही जरी माफ करणं हा जरी शेतकऱ्याच्या आयुष्याचा अंतिम उद्देश जरी नसला तरी सुद्धा त्याला सोय व्हावी, त्याला सुख मिळावं म्हणून या गोष्टी या ठिकाणी केल्या आणि म्हणून मी तुम्हाला सर्व मंडळींना ज्यांना लाभ मिळालाय त्यांचं मी अभिनंदनच करेन। तुमच्याच कष्टाचा पैसा जो शासनाकडे आपण शेतसाऱ्याच्या रूपाने आणि कराच्या रूपाने देतो, तोच पैसा शासनानं प्रामाणिकपणाने पुन्हा एकदा गरजवंतांच्या हवाली या ठिकाणी केलेला आहे। परंतु शासक म्हणून नुसता लाल दिव्याच्या गाडीतून वाव 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 करत फिरत असण्यापेक्षा आपलं राज्य हे कष्टकऱ्यांच्या आणि गोरगरिबांच्या हिताकरता चांगली लागलं पाहिजे, हे शासनाची असलेली भूमिका। या भूमिकेबद्दल पुन्हा एकदा तुम्हा सर्व मंडळींकडून मी शासनाचे, मुख्यमंत्र्यांचे, महसूल मंत्र्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि करतो। वाढदिवसानिमित्त आणि स्वर्गीय अजितदादांच्या जयंतीनिमित्त जिल्ह्याभरामध्ये आपण संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन केलेलं आहे आणि आपल्या शासनाने जे काही लोकोपयोगी असे निर्णय घेतले त्या सर्व निर्णयाचा प्रत्यक्ष फायदा जनतेला मिळाला पाहिजे या पद्धतीनं आपण त्याचं नियोजन केलं आहे। आणि साधारणपणे जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे दाखले आणि वेगवेगळ्या प्रकारचे लाभ या सर्व 1,00,000 वरती लोकांना सुविधा आपल्याला या 8 दिवसामध्ये द्यायचे असं आपण नियोजन केलेलं आहे। त्याच्यामध्ये 7/12 असतील, 8 घरचे उतारे असतील, ग्रामपंचायत 8 घरचे उतारे असतील। आता दादांनी सांगितल्याप्रमाणे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या दूरदृष्टीतून अख्ख्या देशभर सगळ्या गावठाणांचं आपण सर्वेक्षण करतो आणि प्रत्येक गावठाणाच्या गावधारकाला सनद देतो, स्वामित्वाची सनद। आता ज्याचा दादांनी उल्लेख केला की पूर्वी तुमच्याकडे फक्त ग्रामपंचायतचा आढावा होता, तो आढावा घेऊन त्याच्यावरती लोन मिळत नव्हतं, त्याच्यावरती टायटल क्लिअर होत नव्हतं। त्यामुळे आता जे स्वामित्व नावाची जी सनद आहे आपली ती नकाशासहित आहे। ही सनद तुमच्या गावातल्या गावठाणातल्या घराच्या मालकीचा खरा आणखी पुरावा आहे आणि ही सनद तुम्ही कुठल्या बँकेत गेला तर तुम्हाला त्या सनदेच्या आधारे व्हायलेशन प्रमाण आता लोन ताबडतोब मिळते आणि ते मिळायला सुरुवात झाली। असा हा अतिशय महत्त्वाकांक्षी कार्यक्रम आहे। या कार्यक्रमाचे जे उद्घाटन आहे ते आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या हस्ते झालेलं आहे आणि आपल्या जिल्ह्यात जवळपास 2000 गाव आहेत, त्यापैकी 1400 गावांचं सर्वेक्षण होऊन 1100 गावाचे आपल्या संघा तयार झाले। त्या संघ आपण त्याचं वाटप करत आहोत। या राज्याचे मुख्यमंत्री देशाचे पंतप्रधान मोदी साहेब आहेत आणि ही जी जोडी आहे ही जोडी देशाला पुढे नेणारी जोडी आहे। आपल्याला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की बावनकुळे साहेबांनी जरी या महसुलाचे निर्णय घेतले
कालच मी त्यांना भेटलो आणि काल मी सांगितलं, बावनकुळे साहेब, मी 70 सालापासून महसूल मंत्री बघतोय, परंतु एवढे प्रभावी निर्णय घेणारा नेता मंत्री म्हणून महसूल खात्याला लाभलेले हे तुम्ही आहात पहिले. आणि म्हणून काल त्यांचं मी त्या अभिनंदन केलं. प्रत्येक गोष्ट ही महसूल खात्यावर अवलंबून आहे आणि महसूल खातं हे फार मोठा हा शासनाचा कणा आहे आणि शेतकऱ्यांचा कणा आहे. आपल्याला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की प्रत्येक गोष्ट जी आहे शेतकऱ्यांच्या बाबतीत निर्णय घेणं आणि त्या निर्णयाला साथ ही मुख्यमंत्र्यांनी देणं हे एक योगायोग आहे.